शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातून चंदनाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शनिवारी पहाटे ही घटना घडली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवलं आणि साधारण 20,000 रुपये किमतीची चंदनाची लाकडे लंपास केली। दरम्यान या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कर्मचारी रमेश पोपट शेळके यांनी फिर्याद दिली आहे। सावळी उपनगरातील गंगा उद्यान परिसरातील मैदानात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या कार्यक्रमात चोरट्यांनी हात साफ केला। गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी काही महिलांच्या गळ्यातील सुमारे 1,53,820 रुपये किमतीचे सुमारे 4.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्यात। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर पुणे हायवेवरील लॉजिकमध्ये युवतीवर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शेवगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित 21 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात बाप लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। विजय बडे व नवनाथ बडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। विजय बडे याने नगर पुणे हायवेवरील एका लॉजिंगमध्ये पीडितेशी जबरदस्तीने संबंध ठेवला। नगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च महिन्याच्या पाणी शुद्धीकरण, संनियंत्रण व TCL गुणवत्ता तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झालाय। यात मार्च मध्ये जिल्ह्यातील 5 गावांच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर नमुन्यात 20% पेक्षा कमी क्लोरीन आढळून आलाय, तर 30 गावांचे 89 पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। दरम्यान आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवून आवश्यक त्या सूचना केल्यात। अहिल्यानगर शहराच्या लवकरच आणखीन एक भर पडणार आहे। नाट्यकर्मींसाठी हक्काचं नाट्यगृह उपलब्ध होणार आहे। प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील नाट्य संकुल इमारतीचे 80% काम पूर्ण झालं असून आता केवळ अंतर्गत काम बाकी आहे। त्याचंही टेंडर झालं आहे, त्यामुळे येत्या काही महिन्यात नाट्य संकुल नागरिकांना मिळणार आहे। अहिल्यानगर शहराला मोठी ऐतिहासिक नाट्य परंपरा आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।